इच्छिलेले वस्तू देणारी गाय म्हणजे कामधेनू. इच्छिलेले वस्तू देणारी गाय कामधेनू. इच्छिलेले वस्तू देणारी गाय कामधेनू. इच्छिलेले वस्तू देणारी गाय कामधेनू. कामधेनू इच्छिलेले वस्तू देणारी गाय कामधेनू. धेनू म्हणजे धेनू म्हणजे गाय होते. इच्छिलेले वस्तू देणारे गाय कामधेनू. इच्छित वस्तू देणारे वृक्ष कल्पवृक्ष. आयदाना. आयदाना म्हणजे जेवणासाठी लागणारी भांडी. आयदाना जेवणासाठी लागणारी भांडी. आयदाना जेवणासाठी लागणारी भांडी. आयदाना जेवणासाठी लागणारी भांडी. फारकत होणे वेगळे होणे. 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 वाळीत टाकणे बहिष्कृत करणे. ऐकू येणे. ऐकू येणे म्हणजे कानावर पडणे. ऐकू येणे कानावर पडणे. ऐकू येणे कानावर पडणे. पाहण्यासाठी जमलेले लोक प्रेक्षक. पाहण्यासाठी जमलेले लोक प्रेक्षक. ऐकण्यासाठी जमलेले लोक श्रोते. पाहण्यासाठी जमलेले लोक प्रेक्षक. ऐकण्यासाठी जमलेले लोक श्रोते. पाहण्यासाठी जमलेले लोक प्रेक्षक. ऐकण्यासाठी जमलेले लोक श्रोते. कधी नष्ट न होणारे शाश्वत. कधी नष्ट न होणारे शाश्वत. कधी नष्ट न होणारे म्हणजे चिरकालीन टिकणारे शाश्वत. कधी नष्ट न होणारे किंवा चिरकालीन टिकणारे शाश्वत. मोजका आहार घेणारा मितहारी. 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 दोआब म्हणजे दोन नद्यांमधील जागा. दोन नद्यांमधील जागा दोआब. दोन नद्यांमधील जागा दोआब. पिवळ्या फुलांची ओळ म्हणजे सोनावळी. 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 पिवळ्या फुलांची ओळ. पिवळ्या फुलांची ओळ. पिवळ्या फुलांची ओळ. पिवळ्या फुलांची ओळ सोनावळी. 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 ज्याला सीमा नाही असीम. ज्याला सीमा नाही असा असीम. ज्याला सीमा नाही असीम. ज्याला सीमा नाही असीम. ज्याला सीमा नाही असीम. जगाच्या अंतापर्यंत कल्पांती. कल्पांती. जगाच्या अंत आहेत नाही म्हणजे कल्प आहे. कल्पनेतून रचलेली अंत. कल्पांती. कल्पनेने रचलेले अंत. कल्पनेने रचलेले अंत. कल्पांत. कल्पांत किंवा कल्पांती. कल्पांती. जगाच्या अंतापर्यंत कल्पांती. जगाच्या अंतापर्यंत कल्पांती. जगाच्या अंतापर्यंत कल्पांती. जगाच्या अंतापर्यंत कल्पांती. ज्याला कोणती उपमा देता येत नाही अनुपम. 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 बोधपरवचन सुभाषित. 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 दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक. दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक. दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक. नियतकालिक म्हणजे ठराविक वेळेनंतर प्रसिद्ध होणारे. पाक्षिक 15 दिवसांनी. मासिक 30 दिवसांनी. मासिक महिन्यातून महिन्याला प्रसिद्ध होणारे. पाक्षिक 15 दिवसांनी प्रसिद्ध होणारे. नियतकालिक ठराविक वेळेनंतर प्रसिद्ध होणारे. ठराविक वेळेनंतर प्रसिद्ध होणारे. जो देहासाठी बलिदान देतो. हुतात्मा. हुतात्मा मोस्ट आयएमपी. हुतात्मा. हुतात्मा हला पहिली वेलांटी आहे. जो देहासाठी बलिदान देतो. हुतात्मा. जो देशासाठी बलिदान देतो. हुतात्मा. जो देशासाठी बलिदान देतो. हुतात्मा. शत्रूला सामील झालेला फितूर. 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 जो शत्रूला सामील होत नाही. एकनिष्ठ. एकनिष्ठ. जो शत्रूला सामील झाले नाही तो एकनिष्ठ. शत्रूला सामील न झालेला एकनिष्ठ. एकनिष्ठ पण शत्रूला सामील झालेला फितूर. टाकसाळ. टाकसाळ म्हणजे नाणी बनवण्याचे कारखाना. टाकसाळ. टंकसाळ किंवा टाकसाळ नाणी बनवण्याच्या ठिकाणा. नाणी बनवण्याचे ठिकाण किंवा कारखाना. नाणी बनवण्याचे ठिकाण किंवा कारखाना. तक्षक. लाकडांच्या वस्तू बनवणारा. इमारतीच्या दगड घडविणारा. इमारतीच्या दगड घडविणारा. पाथरवट. 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 इमारतीच्या दगड घडवणारा. 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 पाथरवट. वाटाघाटी. वाटाघाटी म्हणजे मतभेद मिटवण्यासाठी केलेले बोलणे. वाटाघाटी म्हणजे वाटाघाटी. मतभेद मिटवण्यासाठी केलेली बोलणी. मतभेद मिटवण्यासाठी केलेली बोलणी. वाटाघाटी. वाटाघाटी मतभेद मिटवण्यासाठी केलेली बोलणी. मतभेद मिटवण्यासाठी केलेली बोलणी. वाटाघाटी मतभेद मिटवण्यासाठी केलेली बोलणी. वाटाघाटी मतभेद मिटवण्यासाठी केलेली बोलणी. वाटाघाटी मतभेद मिटवण्यासाठी केलेली बोलणी.
वाटाघाटी मतभेद मिटवण्यासाठी केलेली बोलणी. वाटाघाटी मतभेद मिटवण्यासाठी केलेली बोलणी. खालील जोड्यांपैकी विसंगत जोडी ओळखा. विसंगत जोडी ओळखा. खूप दानधर्म करणारा दानशूर. दानशूर म्हणजे खूप दानधर्म करणारा. खूप दानधर्म करणारा दानशूर. दोनदा जन्मलेला द्विज. द्विज म्हणजे पक्षी, दात आणि ब्रह्मा. अधिक म अधिक हा ब्रह्मा. द्विज म्हणजे पक्षीदात ब्राह्मण. पक्षीदात ब्राह्मण. द्विज म्हणजे पक्षीदात ब्राह्मण. द्विज पक्षीदात ब्राह्मण. द्विज पक्षीदात ब्राह्मण. दानशूर म्हणजे खूप दानधर्म करणारा दानशूर. द्विज म्हणजे पक्षीदात ब्राह्मण. दोनदा जन्मलेला. हृदयाला भिडणारे हृदयस्पर्शी. हृदयाला भिडणारे हृदयस्पर्शी. हृदयाला भिडणारे हृदयस्पर्शी. स्वतःशी केलेले भाषण स्वतःशी केलेले भाषण स्वगत. मोजके बोलणारा मितभाषी. मोजके बोलणारा मितभाषी. मोजके आहार घेणारा मितहारी. मोजके आहार घेणारा मितहारी. आपल्या वेळेची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण लावणारा युगपुरुष. युगपुरुष. आपली परिस्थिती बदलून तिला योग्य वळण लावणारा युगपुरुष. आपली परिस्थिती बदलून तिला योग्य वळण लावणारा युगपुरुष. आपली परिस्थिती बदलून तिला योग्य वळण लावणारा युगपुरुष. शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. शिवाजी महाराज हे एक युगपुरुष होते. किल्ल्याच्या भोवतालची भिंत. किल्ल्याच्या भोवतालची भिंत यास का म्हणतात? तट. किल्ल्याच्या भोवतालची जी भिंत असते त्याला तट म्हणतात. किल्ला भीष्मगड आहे. किल्ल्याच्या भोवतालची जी भिंत आहे त्याला तट म्हणतात. तट. किल्ल्याच्या भोवतालची भिंत तट. किल्ल्याच्या भोवतालची भिंत तट. चौक म्हणजे 4 रस्ते एकत्र येतात ती जागा चौक. तिठा म्हणजे 3 रस्ते एकत्र येतात तिला तिठा म्हणतात. त्याला टी पॉईंट म्हणतात. पण टी पॉईंट. कोणी शत्रू नसलेला. कोणी अजातशत्रू. कोणताही शत्रू नसलेला किंवा प्रत्येकाशी मैत्री असलेला अजातशत्रू. कोणाशी शत्रूच नसलेला किंवा कोणी शत्रू नसलेला अजातशत्रू. सर्व प्रिय जो सर्वांना प्रिय आहे. सर्वाधिक प्रिय. सर्वप्रिय अजातशत्रू. ज्याला कोणीही शत्रू नाही असं अजातशत्रू. सहोदर. एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे असे. एकाच आईच्या पोटी ज्याचा जन्म झाला आहे असा म्हणजे सहोदर. एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे त्याला सहोदर म्हणतात. सहोदर. एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झालेला आहे त्याला सहोदर असे म्हणतात. केलेले उपकार न जाणणारा कृतज्ञ. केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ. ज्याचे वर्णन करता येत नाही अवर्णनीय. ज्याचे वर्णन करता येत नाही अवर्णनीय. ज्याला कोणाची उपमा देता येत नाही अनुपम. शेजाऱ्यांची चांगल्या तऱ्हेने वागण्याची पद्धत. शेजारधर्म. चांगल्याने. शेजाऱ्यांशी चांगल्या तऱ्हेने वागण्याची पद्धत म्हणजे शेजारधर्म. अचूक गुणकारी म्हणजे रामबाण उपाय. अचूक गुणकारी उपाय रामबाण उपाय. कवितेची रचना करणारा कवी. कवितेची रचना करणारा कवी. पण कवितेची रचना करणारी स्त्री म्हणजे कवयित्री. कवितेची रचना करणारा कवी. कवितेची रचना करणारी स्त्री म्हणजे कवयित्री. पायापासून डोक्यापर्यंत आपादमस्तक. नख शिखंत. कर्तव्याकडे पाठ फिरवणारा कर्तव्य परांगमुख. कवितेची रचना करणारा कवी. पण कवितेची रचना करणारी कवयित्री. जाणून घेण्याची इच्छा असणारा जिज्ञासू. जाणून घेण्याची इच्छा असणारा जिज्ञासू. अत्यंत धनवान व्यक्ती कुबेर. अत्यंत धनवान व्यक्ती कुबेर. उपवास पडणे थंड फराळ. भांडणे लावणारा भांडखोर. वयस्कर व्यक्ती हिरवे पान. हा चुकीचा आहे. वयस्कर व्यक्ती पिकलेले पान म्हणते. वयस्कर व्यक्ती पिकलेले पान. तरुण व्यक्ती हिरवे पान. पण वयस्कर व्यक्ती पिकलेले पान.
वयस्कर व्यक्ती पिकलेले पान, वयस्कर व्यक्ती पिकलेले पान, तरुण व्यक्ती हिरवे पान, भांडे लावणारा भांडखोर, उपवास पडणे थंड फराळ, उपवास पडणे थंड फराळ, अत्यंत धनवान व्यक्ती, अत्यंत धनवान व्यक्ती कुबेर, अत्यंत धनवान व्यक्ती कुबेर, अत्यंत धनवान व्यक्ती कुबेर. बरोबर असणारी जोडी ओळखा म्हणजे तो बरोबर असणारी जोडी. उपवास पडणे थंड फराळ हाच बरोबर आहे, बाकी सब गलत आहे भाई. उपवास पडणे थंड फराळ, उपवास पडणे थंड फराळ बरोबर आहे. अत्यंत धनवान व्यक्ती याला कुबेर, अत्यंत धनवान व्यक्ती कुबेर, अत्यंत धनवान व्यक्ती कुबेर. ठीक आहे. उपवास पडणे थंड फराळ बरोबर. उपवास पडणे थंड फराळ, उपवास पडणे थंड फराळ. वयस्कर व्यक्ती पिकलेले पान, वयस्कर व्यक्ती पिकलेले पान, वयस्कर व्यक्ती पिकलेले पान. ते भांडे लावणार वगैरे चुकीचे आहे. भांडण लावणारे एक तर कजाक बायको, कजाक स्त्री म्हणते, भांडखोर स्त्री होते ते. वयस्कर व्यक्ती पिकलेले पान. स्पष्ट असलेल्या गोष्टींना पुराव्याची गरज नसते, स्पष्ट असलेल्या गोष्टींना पुराव्याची गरज नसते, पुराव्याची गरज नसते. स्पष्ट असलेल्या गोष्टींना पुराव्याची डॅश डॅश गरज नसते, पुराव्याची गरज नसते. स्पष्ट असलेल्या गोष्टीला डॅश डॅश गरज नसते, पुराव्याची गरज नसते. म्हणजे ना, काचाच्या कंगनाला आरसा नको असं काहीतरी आहे ना. स्पष्ट असलेल्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते. हाती घेतलेले काम पूर्ण झाले तेव्हा त्याने सुटकेचा सुस्कारा घेतला. हाती घेतलेले काम पूर्ण झाले तेव्हा त्याने सुटकेचा सुस्कारा घेतला. हाती घेतलेले काम पूर्ण झाले तेव्हा त्याने सुस्कारा हाती घेतलेले काम पूर्ण झाले तेव्हा त्याने सुटकेचा सुस्कारा घेतला. सुटकेचा सुस्कारा. हाती घेतले काम पूर्ण झाले तेव्हा त्याने सुटकेचा सुस्कारा घेतला. सुस्कारा घेतला. निरर्थक गोष्टी भाकळकथा. निरर्थक गोष्टी भाकळकथा. निरर्थक गोष्टी भाकळकथा. निरर्थक गोष्टी भाकळकथा. दंतकथा तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट. दंतकथा तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट. दंतकथा. परित्यका नवऱ्याने टाकून दिलेली. परित्यका म्हणजे नवऱ्याने टाकून दिलेली. परित्यका नवऱ्याने टाकून दिलेली. परित्यका नवऱ्याने टाकून दिलेली स्त्री. 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 परित्यका नवऱ्याने टाकून दिलेली स्त्री म्हणजे परित्यका नवऱ्याने टाकून दिलेली स्त्री. रुग्णांची सेवा करणारी परिचारिका. रुग्णांची सेवा करणारी स्त्री परिचारिका. नवऱ्याने टाकून दिलेली स्त्री परित्यका. ज्याला लिहिता वाचता येत नाही निरक्षर. ज्याला लिहिता वाचता येत नाही निरीक्षर. ज्याला लिहिता वाचता येत नाही निरीक्षर. ज्याला लिहिता वाचता येते त्याला साक्षर असं म्हणतो आपण. एकमेकांवर अवलंबून असणारे परस्परावलंबी म्हणजे एकमेकांवर अवलंबून असणारे परस्परावलंबी. एकमेकांवर अवलंबून असणारे परावलंबी म्हणजे इतरांवर अवलंबून असणारा परावलंबी. परस्परावलंबी म्हणजे एकमेकांवर अवलंबून असणारे. सापाचा खेळ दाखवणारा गारुडी. सापाचा खेळ दाखवणारा गारुडी. मोस्ट MP3. सापाचा खेळ दाखवणारा साप. सापाचा खेळ दाखवणारा गारुडी. माकडाचा खेळ दाखवणारा मदारी. माकडाचा खेळ दाखवणारा. अस्वलाचा खेळ दाखवणारा अस्वल. अस्वलाचा खेळ दाखवणारा दरवेशी. आणि शारीरिक खेळ खेळणारा डोंबारी म्हणतात. शारीरिक खेळ खेळणारा डोंबारी. येऊ द्या.
सापाचा खेळ दाखवणारा गारुडी, सापाचा खेळ दाखवणारा साप, गारुडी, सापाचा खेळ दाखवणारा गारुडी, सापाचा खेळ दाखवणारा गारुडी, सापाचा खेळ दाखवणारा गारुडी, सापाचा खेळ दाखवणारा गारुडी, माकडाचा खेळ दाखवणारा मदारी, माकडाचा खेळ दाखवणारा मदारी, माकडाचा मदारी, अस्वलाला दरवेशी, अस्वलाच्या दरवेशी, सापाला गारुडी, अस्वल दरवेशी, अस्वलाचा खेळ दाखवणारा दरवेशी, सापाचा खेळ दाखवणारा गारुडी, अचूक गुणकारी असे रामबाण उपाय, अचूक गुणकारी उपाय 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 रामबाण उपाय. वयस्कर व्यक्ती पिकलेले पान 3 वेळेस आला. वयस्कर व्यक्ती पिकलेले पान, वयस्कर व्यक्ती म्हणजे पिकलेले पान, वयस्कर व्यक्ती पिकलेले पान म्हणजे वयस्कर व्यक्ती, वयस्कर व्यक्ती, तरुण व्यक्ती म्हणजे हिरवे पान, हिरवे पान, तरुण व्यक्ती, वयस्कर व्यक्ती, पिकलेले पान, अत्यंत धनवान व्यक्ती म्हणजे कुबेर, अत्यंत धनवान व्यक्ती 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 कुबेर. उपवास करणे थंड फराळ, 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 उपवास करणे थंड फराळ. पूर्वी कधी घडले नाही असे अभूतपूर्व, पूर्वी कधी घडले नाही असे अभूतपूर्व, पूर्वी कधी असे काही घडले नाही म्हणजे अभूतपूर्व, पूर्वी कधी घडले नाही असे अभूतपूर्व, पूर्वी कधी घडले नाही अभूतपूर्व, पूर्वी कधी काही घडले नाही असे अभूतपूर्व. उपवास करणे थंड फराळ, उपवास करणे थंड फराळ. कधी पूर्वी न घडले असे म्हणजे अभूतपूर्व, पूर्वी कधी काही घडले नाही असे म्हणजे अभूतपूर्व, पूर्वी कधी असे घडले नाही म्हणजे अभूतपूर्व, पूर्वी कधी काही असे घडले नाही म्हणजे अभूतपूर्व, पूर्वी कधी काही असे घडले नाही म्हणजे अभूतपूर्व, अभूतपूर्व. निरर्थक गोष्टी भागाड कथा, 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 निरर्थक गोष्टी भागाड कथा. दंतकथा म्हणजे तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट दंतकथा, दंतकथा तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट दंतकथा. परित्यका नवऱ्याने टाकून दिलेली, परित्यका नवऱ्याने टाकून दिलेली, परित्यका नवऱ्याने टाकून दिलेली. रुग्णांची सेवा करणारी परिचारिका, रुग्णांची सेवा करणारी म्हणजे परिचारिका, परिचारिका रुग्णांची सेवा करणारी परिचारिका, ज्याला नर्स म्हणतो आपण, नर्स. रुग्णांची सेवा करणारी परिचारिका, रुग्णांची सेवा करणारी परिचारिका. परित्यका नवऱ्याने टाकून दिलेली, परित्यका नवऱ्याने टाकून दिलेली, परित्यका नवऱ्याने टाकून दिलेली, परित्यका नवऱ्याने टाकून दिलेली स्त्री, परित्यका नवऱ्याने टाकून दिलेली, परित्यका नवऱ्याने टाकून दिलेली. रुग्णांची सेवा करणारी परिचारिका, रुग्णांची सेवा करणारी परिचारिका, रुग्णांची सेवा करणारी परिचारिका. ज्याला लिहिता वाचता येत नाही निरीक्षर, ज्याला लिहिता वाचता येत नाही निरीक्षर. एकमेकांवर अवलंबून असणारा परस्पर अवलंबी, एकमेकांवर अवलंबून असणारे परस्पर अवलंबी, एकमेकांवर अवलंबून असणारे परस्पर अवलंबी. मितव्ययी, मितव्ययी म्हणजे कमी खर्चणारा, काटकसरीने राहणारा, कमी खर्चणारा किंवा 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 काटकसरीने राहणारा. मितव्ययी, 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 मितव्ययी अनावश्यक खर्च न करणारा म्हणजे कमी खर्च करणारा, काटकसरीने राहणारा. मितहारी म्हणजे कमी खाणारा, मितहारी कमी आहार घेणारा किंवा कमी खाणारा. भाषण ऐकण्यासाठी आलेले लोक, भाषण ऐकण्यासाठी आलेले लोक श्रोते, भाषण ऐकण्यासाठी, भाषण ऐकण्यासाठी आलेले लोक श्रोते, पण पाहण्यासाठी जमलेले लोक प्रेक्षक, प्रेक्षक पाहण्यासाठी ऐकण्यासाठी जमलेले लोक श्रोते, पाहण्यासाठी जमलेले लोक प्रेक्षक, प्रेक्षक पाहण्यासाठी जमलेले लोक प्रेक्षक, ऐकण्यासाठी आलेले लोक श्रोते, ऐकण्यासाठी आलेले लोक श्रोते, ऐकण्यासाठी आलेले लोक श्रोते. माकडाचा खेळ, माकडाचा खेळ मदारी, माकडाचा खेळ मदारी, माकडाचा खेळ मदारी. अस्वलाचा खेळ अस्वल, अस्वलाचा खेळ दरवेशी, अस्वलाचा खेळ दरवेशी. सापाचा खेळ, सापाचा खेळ गारुडी, गारुडी. सापाचा खेळ दाखवणारा गारुडी, सापाचा खेळ दाखवणारा गारुडी.
माकडाच्या मदारी, अस्वलाच्या दरवेशी, सापाच्या गारुडी, अस्वल दरवेशी, अस्वल दरवेशी, अस्वल दरवेशी, अस्वल दरवेशी, अस्वल दरवेशी, सापाच्या गारुडी, सापाच्या गारुडी, सापाच्या गारुडी, सापाच्या गारुडी, सापाच्या खेळ गारुडी, अस्वलाच्या खेळ दरवेशी, सापाच्या खेळ दाखवणारा गारुडी, तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट दंतकथा, 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 तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट दंतकथा. पंधरवडा श्रीकृष्णाचा जन्म श्रावण पक्ष प्रशांत झाला. श्रीकृष्ण पंधरवाडा या अर्थाने आला आहे. खालीपैकी कोणत्या वाक्यातील पक्ष या शब्दाचा अर्थ पंधरवाडा या अर्थाने झाला आहे. खालीलपैकी कोणत्या वाक्यातील पक्ष या शब्दांचा अर्थ पंधरवाडा म्हणजे 15 दिवसांसाठी या अर्थाने झाला आहे. श्रीकृष्ण हा जन्म श्रावण वद्य पक्षात झाला. श्रीकृष्ण हा जन्म श्रावण वद्य पक्षात झाला. श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य पक्षात झाला. 2 नंबर. श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य पक्षात झाला. श्रीकृष्ण हा जन्म श्रावण वद्य पक्षात झाला. श्रीकृष्ण हा जन्म श्रावण वद्य पक्षात झाला. श्रीकृष्ण हा जन्म श्रावण वद्य पक्षात झाला. श्रीकृष्णाचा 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 जन्म श्रावण वद्य पक्षात झाला. खालीलपैकी कोणत्या वाक्यातील पक्ष या शब्दाचा अर्थ पंधरवाडा या अर्थाने आला आहे. श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य पक्षात झाला. श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य पक्षात झाला. स्वतः काही काम न करता इतरांना मूर्खमाया सल्ला देणारा उंटावरच्या शहाणा मुस्तायम्पी. उंटावरच्या शहाणा स्वतः काहीही काम न करता इतरांना मूर्खपणाने सल्ला देणारा उंटावरच्या शहाणा. स्वतः काही काम न करता उंटावर बसून गेला आहे आणि इतरांना मूर्खपणाने सल्ला देऊन राहिला. इतरांना मूर्खपणाचा सल्ला देणारा उंटावरच्या शहाणा. स्वतः काहीही काम न करता इतरांना मूर्खपणाने सल्ला देणारा उंटावरच्या शहाणा. स्वतः काहीही काम न करता इतरांना मूर्खपणाने सल्ला देणारा उंटावरच्या शहाणा. स्वतः काहीही काम न करता इतरांना मूर्खपणाने सल्ला देणारा उंटावरच्या शहाणा. काडीच्या नारद म्हणजे भांड्याने लावणारा काडीच्या नारद. काडीच्या नारद भांड्याने लावणारा काडीच्या नारद. भांड्याने लावणारा काडीच्या नारद. घागरगडच्या सुभेदार पानक्या. 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 शाश्वत कायम टिकणारे. चिरकालीन टिकणारे. कधी नष्ट न होणारे. कायम टिकणारे. शाश्वत कायम टिकणारे. चिरकालीन राहणारे. कायम टिकणारे. चिरकालीन राहणे किंवा कधीही नष्ट न होणारे. कायम टिकणारे. चिरकालीन राहणारे. कधी नष्ट न होणारे. शाश्वत. मुद्द्याला धरून असलेले मुद्देसूद. जीर्णोद्धार जुन्याची दुरुस्ती. 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 अप्पलपोटा स्वतःचाच फायदा पाहणारा. अप्पलपोटा स्वतःचाच फायदा पाहणारा. अप्पलपोटा स्वतःचाच फायदा पाहणारा. अप्पलपोटा स्वतःचाच फायदा पाहणारा. स्वतःचाच फायदा पाहणारा. स्वतःचाच फायदा पाहणारा. अप्पलपोटा. अप्पलपोटा. अप्पलपोटा स्वतःचाच फायदा पाहणारा. अप्पलपोटा स्वतःचाच फायदा पाहणारा. अप्पलपोटा स्वतःचाच फायदा पाहणारा. अप्पलपोटा स्वतःचाच फायदा पाहणारा. काडीच्या नारद भांड्याने लावणारा मनुष्य. 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 तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट दंतकथा. तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट दंतकथा. तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट दंतकथा. तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट दंतकथा.
पंधरवडा या अर्थाने आलेला आहे. खालीलपैकी कोणत्या वाक्यातील पक्ष या शब्दाचा अर्थ पंधरवडा या अर्थाने आलेला आहे? श्रीकृष्ण जन्म श्रावण वद्य पक्षात झाला. श्रीकृष्ण जन्म श्रावण वद्य पक्षात झाला. श्रीकृष्णाचा 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 जन्म श्रावण वद्य पक्षात झाला. यज्ञ होम हविर्भाव. यज्ञ होम हविर्भाव. यज्ञ होम हविर्भाव. यज्ञ होम हविर्भाव. हविर्भाव हविर्भाव हविर्भाव. यज्ञ होम हविर्भाव. यज्ञ होम हविर्भाव. यज्ञ होम हविर्भाव. हविर्भाव. यज्ञ होम 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 हविर्भाव. हविर्भाव. यज्ञ होम हविर्भाव. यज्ञ होम हविर्भाव. यज्ञ होम हविर्भाव. बोलावले नसताना आलेला आगंतुक. बोलावले नसताना आगंतुक. बोलावले नसताना आलेला आगंतुक. बोलावले नसताना आलेला आगंतुक. बोलावले नसताना आलेला आगंतुक. अजिंक्य ज्यास कोणीही जिंकू शकत नाही असा. अजिंक्य ज्यास कोणी जिंकू शकत नाही. अजिंक्य ज्यास कोणी जिंकू शकत नाही. अजिंक्य. अमूल्य. 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 अमूल्य म्हणजे मूल्यवान. अमूल्य मूल्यवान. अमूल्य. अमूल्य. अमूल्य म्हणजे मूल्यवान. अमूल्य मूल्यवान. अमूल्य मूल्यवान. अमूल्य मूल्यवान. अमूल्य मूल्यवान. अमूल्य मूल्यवान. मूल्यवान. अमूल्य मूल्यवान. हविर्भाव. हविर्भाव. यज्ञ होम हविर्भाव. यज्ञ होम. मूल्यवान. मूल्यवान. मूल्यवान म्हणजे अमूल्य. अमूल्य मूल्यवान. 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 यज्ञ होम हविर्भाव. 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 गावाचे प्रवेशद्वार वेस. 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 शेतातील अरुंद पाण्याची वाट म्हणजे पानंद. शेतातील जाणारी अरुंद वाट 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 पानंद. 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 गावाचे प्रवेशद्वार वेस. 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 हरिणासारखे डोळे असणारी मृगनयनी किंवा मृगाक्षी. मृगाक्षी. मृगाक्षी किंवा मृगनयनी. मृगाक्षी किंवा मृगनयनी. हरिणासारखे. हरिण. हरिणासारखे. हरिणासारखे डोळे असणारे मृगाक्षी किंवा मृगनयनी. 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 मीनाक्षी माशासारखे डोळे असणारी स्त्री. मीनाक्षी म्हणजे माशा. मीनाक्षी माशा. मीनाक्षी माशा. मीनाक्षी माशासारखे डोळे असणारी स्त्री. दुपारच्या जेवणानंतर अल्पशी निद्रा. वामकुक्षी. वामकुक्षी. दुपारच्या जेवणानंतर अल्पशी निद्रा. वामकुक्षी. दुपारच्या जेवणानंतर घेतलेली अल्पशी निद्रा. वामकुक्षी. दुपारच्या जेवणानंतर घेतलेली अल्पशी निद्रा. वामकुक्षी. दुपारच्या जेवणानंतर. दुपारच्या जेवणानंतर अल्पशी निद्रा. वामकुक्षी. 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 अनेक शतपावली. शतपावली म्हणजे जेवणानंतर थोडाफार चालतो आपण त्याला. रोज चालतो आपण त्याला शतपावली म्हणतात. शतपावली. जेवणानंतर चालणे. जेवण झाल्यानंतर थोडेसे चालणे म्हणजे शतपावली. जेवणानंतर चालणे म्हणजे शतपावली. 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 शत म्हणजे 100. 100 पावले चालणं पडते जेवणानंतर म्हणून असे काय कारण ते शतपावली. जेवणानंतर थोडेसे चालणे म्हणजे शतपावली. दुपारच्या जेवणानंतर अल्पशी निद्रा. वामकुक्षी. 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 तुलना करता येणार नाही. अतुलनीय. तुलना करता येणार नाही. अतुलनीय. तुलना करता येणार नाही. अतुलनीय. तुलना करता येणार नाही. अतुलनीय ज्याचे वर्णन करता येत नाही. अवर्णनीय ज्याचे वर्णन करता येत नाही. अवर्णनीय. अवर्णनीय ज्याचे वर्णन करता येत नाही. वर्णन करता येणार नाही असं अवर्णनीय. वर्णन करता येणार नाही असं अवर्णनीय.
वर्णन करता येणार नाही असा अवर्णनीय. अतुलनीय, तुलना करता येणार नाही असा, तुलना करता येणार नाही असा अतुलनीय, तुलना करता येणार नाही असा अतुलनीय. अतुलनीय, 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 तुलना करता येणार नाही असा अतुलनीय. अतुलनीय, तुलना करता येणार नाही असा अतुलनीय. एकाच काळात झालेल्या व्यक्तींना समकालीन म्हणतात. एकाच काळात झालेल्या व्यक्तींना समकालीन, 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 एकाच काळात झालेल्या व्यक्तींना समकालीन. समाजाची सेवा करणारा समाजसेवक, समाजाची सेवा करणारा समाजसेवक, समाजाची सेवा करणारा समाजसेवक, समाजसेवक, समाजाची सेवा करणारा 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 समाजसेवक. पतीचा भाऊ धीर, 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 पतीचा भाऊ धीर. इमारतीचा दगड घडविणारा, इमारतीचा दगड घडविणारा पाथरवट, इमारतीचा दगड घडविणारा पाथरवट, इमारतीचा दगड घडविणारा पाथरवट, इमारतीचा दगड घडवणारा पाथरवट, इमारतीचा दगड घडवणारा पाथरवट, इमारतीचा दगड घडवणारा पाथरवट, इमारतीचा दगड घडवणारा पाथरवट. गवंडी, बांधकाम करणारा, बांधकाम करणारा गवंडी, गवंडी, बांधकाम, बांधकाम करणारा, बांधकाम करणारा गवंडी, बांधकाम करणारा गवंडी, बांधकाम करणारा गवंडी. इमारतीचा दगड घडविणारा पाथरवट, इमारतीचा दगड घडविणारा पाथरवट, इमारतीचा दगड घडविणारा पाथरवट. केलेले उपकार जो जाणत नाही असा कृतज्ञ, केलेले उपकार जो जाणत नाही असा कृतज्ञ, केलेले उपकार जो जाणत नाही असा तो कृतज्ञ. कृतज्ञ, पण केलेले उपकार जो जाणतो त्याला कृतज्ञ म्हणतात. इच्छिलेले वस्तू देणारे झाड, कल्पवृक्ष, कल्पवृक्ष. इच्छिलेले वस्तू देणारे झाड, कल्पवृक्ष, इच्छिलेले वस्तू देणारे झाड, कल्पवृक्ष, इच्छिलेले वस्तू देणारे झाड, कल्पवृक्ष, इच्छिलेले वस्तू देणारे झाड, कल्पवृक्ष. इच्छिलेले वस्तू देणारी गाय म्हणजे कामधेनू, धेनू म्हणजे गाय. इच्छिलेले वस्तू देणारी गाय कामधेनू, इच्छिलेले वस्तू देणारी गाय कामधेनू, इच्छिलेले वस्तू देणारी गाय कामधेनू. इच्छिलेले वस्तू देणारी झाड म्हणजे कल्पवृक्ष, इच्छिलेले वस्तू देणारी गाय म्हणजे कामधेनू, 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 कामधेनू. अधांतरी लोंब करणारा त्रिशंकू, अधांतरी लोंब करणारा त्रिशंकू, त्रिशंकू. अधांतरी लोंब करणारा त्रिशंकू, 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 अधांतरी लोंब करणारा त्रिशंकू. इतरांच्या आधारावर जगणारा आश्रित, आश्रित, इतरांच्या आधारावर जगणारा आश्रित, इतरांच्या आधारावर जगणारा, इतरांच्या आधारावर जगणारा आश्रित, इतरांच्या आधारावर जगणारा आश्रित, इतरांच्या आधारावर जगणारा आश्रित, इतरांच्या आधारावर जगणारा आश्रित, इतरांच्या आधारावर जगणारा आश्रित. भरपूर वर्ष जगणारा, भरपूर वर्ष जगणारा दीर्घायुषी, दीर्घायुषी, मोस्ट टाइम पे दीर्घायुषी. भरपूर वर्ष जगणारा दीर्घायुषी, भरपूर वर्ष जगणारा दीर्घायुषी, दीर्घायुषी, दीर्घायुषी. दला लहान वेलांटी आणि युला सुद्धा लहान वेलांटी. दीर्घायुषी म्हणजे दीर्घमध्ये दला मोठी वेलांटी पाहिजे, दला मोठी वेलांटी आणि यला पहिला उगार, यला पहिला उगार. दीर्घायुषी, 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 दीर्घायुषी. भरपूर वर्ष जगणारा दीर्घायुषी, 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 भरपूर वर्ष जगणारा दीर्घायुषी. वर्तमानपत्रासाठी बातमी देणारा, बातमीदार, 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 बातमीदार. वर्तमानपत्रासाठी बातमी देणारा बातमीदार, वर्तमानपत्रासाठी बातमी देणारा बातमीदार, वर्तमानपत्रासाठी बातमी देणारा बातमीदार, वर्तमानपत्रासाठी बातमी देणारा बातमीदार, वर्तमानपत्रासाठी बातमी देणारा बातमीदार. कष्ट करणारे, कष्टकरी, 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 कष्ट करणारे, कष्टकरी. अनेक गोष्टी एका वेळी लक्षात देणारे म्हणजे अष्टावधानी, अष्टावधानी, अष्टावधानी. एकाच वेळी अनेक गोष्टीत लक्ष देणे म्हणजे अष्टावधानी,
एकाच वेळी अनेक ठिकाणी लक्ष देणे म्हणजे अष्टावधानी. एकाच वेळी अधिक वेळेस लक्ष देणे म्हणजे अष्टावधानी. एकाच वेळी बरेच ठिकाणी लक्ष देणं म्हणजे अष्टावधानी. एकाच ठिकाणी अनेक ठिकाणी एका वेळीच लक्ष देणारा म्हणजे अष्टावधानी. अष्टावधानी अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा म्हणजे अष्टावधानी. हत्तीला वश करणारे अंकुश. हत्तीला वश करणारे अंकुश. हत्तीला वश करणारे अंकुश. अंकुश. हत्तीला वश करणारे अंकुश. हत्तीला वश करणारे अंकुश. हत्तीला वश करणारे अंकुश. हत्तीला वश करणारे अंकुश. जुन्या रूढी व चालीरीती यांना अनुसरून सनातनी. जुन्या रूढी व चालीरीती यांना अनुसरून सनातनी. जुन्या रूढी व चालीरीती यांना अनुसरून जुन्या रूढी व चालीरीती यांना अनुसरून सनातनी. 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 जुन्या रूढी व चालीरीती यांना अनुसरून 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 सनातनी. सनातनी. जुन्या रूढी व चालीरीती यांना अनुसरून वागणारा सनातनी. सनातनी. निरक्षर, अक्षर ओळख नसलेली व्यक्ती. अशिक्षित, शिक्षण न घेतलेली. पुढील वाक्यातील आशय एका शब्दात व्यक्त करा. कबुतराप्रमाणे अन्न संचयन करून अल्पकाळात त्याचा उपभोग करण्याची प्रवृत्ती. कपोतवृत्ती. 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 कबुतराप्रमाणे अन्न संचय करून अल्पकाळात त्याचा उपयोग करण्याची वृत्ती. कपोतवृत्ती. कबुतराप्रमाणे अन्न संचय करून अल्पकाळात त्याचा उपयोग करण्याची वृत्ती. कपोतवृत्ती. कबुतराप्रमाणे अन्न संचय करून अल्पकाळात त्याचा उपयोग करण्याची वृत्ती. कपोतवृत्ती. कबुतराप्रमाणे अन्न संचय करून अल्पकाळात त्याचा उपयोग करण्याची प्रवृत्ती. कपोतवृत्ती. कबुतराप्रमाणे अन्न संचय करून अल्पकाळात त्याचा उपयोग करण्याची प्रवृत्ती. कपोतवृत्ती. कबुतराप्रमाणे अन्न संचय करून अल्पकाळात त्याचा उपयोग करण्याची प्रवृत्ती म्हणजे कपोतवृत्ती. कपोतवृत्ती. रोगाची शुश्रूषा करणारी परिचारिका. रोगाची शुश्रूषा करणारी परिचारिका. रोगाची शुश्रूषा करणारी शुश्रूषा. शुश्रूषा. शुद्ध शब्द. पहिली दुसरी वेळांटी. शुश्रूषा. पहिला शहामुखच्या श येते. पहिला शहामुखच्या श येते. शुश्रूषा. रोगाची शुश्रूषा करणारी परिचारिका. रोगाची शुश्रूषा करणारी परिचारिका. रोगाची शुश्रूषा करणारी परिचारिका. रोगाची शुश्रूषा करणारी परिचारिका. निवेदिता म्हणजे जो सेवेला समर्पित आहे. निवेदिता. रोगाची शुश्रूषा करणारी म्हणजे रोगाची शुश्रूषा करणारी परिचारिका. नाटकाच्या प्रारंभीचे स्तवनगीत नांदी. 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 नाटकाच्या प्रारंभीचे स्तवनगीत म्हणजे नांदी. नांदी. नाटकाच्या प्रारंभीचे स्तवनगीत नांदी. नाटकाच्या प्रारंभीचे स्तवनगीत नांदी. पतिनिधनानंतर स्त्रीने केलेले आत्मदहन. सहगमन. अच्छा. सहगमन. सहगमन म्हणजे सती. सती नाही बे. सती दुभालती. सतीच तो है बे. सती प्रथा मतलब सहगमन. मराठी में सहगमन म्हणते. सहगमन. पतिनिधनानंतर स्त्रीने केलेले आत्मदहन. 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 सहगमन. सहगमन. सहचर सोबत असणे. सहवास बरोबर असणे. सहयात्रा. सहप्रवासी. सहगमन. सहगमन. पतिनिधनानंतर स्त्रीने केलेले आत्मदहन. सहगमन. ठराविक वेळी प्रसिद्ध होणारे नियतकालिक. ठराविक कालावधीनंतर प्रसिद्ध होणारे त्याला नियतकालिक. नियतकालिक. ठराविक वेळेनंतर प्रसिद्ध होणारे 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 नियतकालिक. साप्ताहिक येते. साप्ताहिक म्हणजे दर आठवड्याला होते. मासिक दर महिन्याला होते. दैनिक म्हणजे डेली येते. आणि पाक्षिक येते दर 15 दिवसांनी येते. नियतकालिक. ठराविक वेळी प्रसिद्ध होणारे. दैनिक प्रत्येक दिवशी निघणारे वृत्तपत्र. साप्ताहिक प्रत्येक आठवड्यात निघणारे नियतकालिक. मासिक 1 महिन्यात निघणारे नियतकालिक. 1 महिन्यात निघणारे नियतकालिक. मासिक. मित्र परिवारासह केलेले भोजन. सहभोजन.
मित्रपरिवारासह केलेले भोजन सहभोजन, मित्रपरिवारासह केलेले भोजन सहभोजन, मित्रपरिवारासह केलेले भोजन सहभोजन, मित्रपरिवारासोबत केलेले भोजन सहभोजन, मित्रपरिवारासह 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 केलेले भोजन सहभोजन. ग्रंथात मागाहून इतरांनी घातलेला मजकूर प्रक्षिप्त. 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 खाली दिलेल्या शब्दांपैकी साक्षात्कार झालेला या शब्दावर समजण्यासाठी एक शब्द कोणता? साक्षात्कार झालेला म्हणते. साक्षात्कार झालेला म्हणजे द्रष्टा. साक्षात्कार झालेला. साक्षात्कार झालेला द्रष्टा. IMP. साक्षात्कार झालेला द्रष्टा. साक्षात्कार झालेला द्रष्टा. साक्षात्कार झालेला द्रष्टा. प्रेक्षक म्हणजे पाहण्यासाठी जमलेले लोक. श्रोते म्हणजे ऐकण्यासाठी जमलेले लोक. दर्शक म्हणजे स्पष्ट करणारा व दाखवणारा. द्रष्टा. साक्षात्कार झालेला द्रष्टा. प्रेक्षक म्हणजे पाहण्यासाठी जमलेले लोक. श्रोते म्हणजे ऐकण्यासाठी जमलेले लोक. ध्येयासाठी प्राण्यांची आहुती देणारा हुतात्मा. ध्येयासाठी प्राण्यांची आहुती देणारा हुतात्मा. ध्येयासाठी प्राणांची आहुती देणारा. ध्येयासाठी प्राणांची आहुती देणारा हुतात्मा. ध्येयासाठी प्राण्यांची आहुती देणारा हुतात्मा. ध्येयासाठी प्राण्यांची आहुती देणारा हुतात्मा. दुसऱ्याच्या अंकित असणारा ताटाखालच्या मांजर. 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 सत्याची बाजू मांडणारा सत्याग्रही. 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 देवापुढे सतत जळणारा दिवा. नंदादीप. 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 देवापुढे सतत जळणारा दिवा.